बाबा सरप्राईज. अरे सक्रापाईज तोंडाच्या पोरा, ह्यो काय तमाशा आहे? बाबा मी कोर्ट मॅरेज केलंय. म्हणजे पळून जाऊन लग्न केलंस तू? हा. अरे चांडाळा, तुझ्या भरोशावर मी 2-3 लाख रुपये हरी केले की गावात. आता कधी येईन तू परत? रम्या, मी तुला पहिले सांगत होतो, ह्या पोरीला काय आपल्या घरात राहून देणार नाही. मामांजी मी यांच्या मनात राहीन. हा? त्याच्या छातीला भुक्स पडून आतमध्ये जाते काय आता राहायला? हा. मग खाशील काय? गेला तर लागलच ना. सासूबाई यांच्या प्रेमानच माझं पोट भरून जातं. अगं ह्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत. काय रे शाम्या, तू यांना पळून जायच्या अगोदर समजून सांगितलं नाहीस का? अहो मामांजी यांनीच तर आमचं लग्न लावून दिलंय. अरे शाम्या, मी तुला तर लय चांगला माणूस समजित होतो, तू तर लय हरामखोर निघालास. अरे पोरा, मी तुझ्या लग्नाचे किती स्वप्न पाहिले होते. तुझ्या लग्नामध्ये मी तुझ्या माम्याला टोमणे मारणार होते. तुझ्या लग्नात तुझ्या आत्यांना मी फाटक्या साड्या देणार होते. माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू. मी बी तुझ्या लग्नाचे मोठे मोठे स्वप्न बघितले होते. माझ्या सासऱ्याला कपडे घेईन रस्त्यावरचे, माझ्या सासूला उंदराने खाल्लेली साडी घेईन. माझ्या पण सगळ्या स्वप्नांची तो राख रांगोळी केलीस. तुम्हाला पहिले सांगते, माया बापाला मदत आणायचं नाही. माझ्या बहिणीला बोलताना तुझ्या जिभेला झोंबलं नाही का काही?